नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे हस्ताक्षरावरून करियर मार्गदर्शन आणि या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत करियर मार्गदर्शक आणि हस्ताक्षर तज्ञ सुरेश कटारे सर। आपण सुरुवातीला सरांचं स्वागत करूया। सुरेश सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे आजचा विषय अगदीच वेगळा आहे आणि सर तुमच्याकडनं खूप गोष्टी जाणून घ्यायला आवडतील। मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। 10वी 12वी नंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कुठलं करियर निवडावं। बरेचसे पालकही द्विधा मनस्थितीमध्ये असतात, तर अशाच 10,000 पेक्षा जास्त पालकांना आणि विद्यार्थ्यांना गेल्या 8 वर्षांपासून अक्षर हँडरायटिंग इन्स्टिट्यूट या माध्यमातून त्यांनी अक्षरावरून यशस्वी करियर मार्गदर्शन केलेलं आहे। ते स्वतः इंजिनियर आहेत आणि बँकेतील अधिकाऱ्याची चांगल्या पगाराची नोकरी मध्येच सोडून त्यांनी आपल्या पॅशनसाठी लॉस एंजेलिस अमेरिका युनिव्हर्सिटीमध्ये हँडरायटिंग अॅनालिस्ट अँड ग्राफोथेरपिस्ट ही पदवी विशेष प्रावीण्यासह त्यांनी प्राप्त केलेली आहे। तर आपल्या या छंदालाच आपलं पूर्ण वेळ करियर बनवून त्यांनी औरंगाबाद, जालना, पुणे आणि मुंबई इथं आपलं करियर काउन्सिलिंग सेंटर सुरू करून बऱ्याच विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या जीवनाला एक कलाटणी दिलेली आहे। भारताबाहेर देखील म्हणजे दुबई असेल किंवा कतारमधील दोहा येथील शैक्षणिक संकुलापर्यंत हा करियर काउन्सिलिंगचा झेंडा त्यांनी रोवलेला आहे। तर महाराष्ट्रातील नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत असलेल्या सीबीएसई, आयसीएसई त्याचप्रमाणे एसएससी बोर्डाच्या शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना अक्षर हँडरायटिंग इन्स्टिट्यूट या माध्यमातून करियर संदर्भामध्ये ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात। तर आज आपण भेटणार आहोत हस्ताक्षरातून वैज्ञानिक आणि मानसिकदृष्ट्या करियर मार्गदर्शन करणाऱ्या तसंच आपल्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे व्यवस्थितरित्या हाताळून शेवटी आपल्या छंदाला म्हणजेच पॅशनलाच आपलं करियर बनवणाऱ्या महाराष्ट्रातील रेंच अवलियाला अक्षर हँडरायटिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक सुरेश कटारे सर यांना। सर, पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणेच आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि जाणून घ्यायला प्रचंड आवडणार आहे। सुरुवातीचाच माझा हाच प्रश्न आहे की हँडरायटिंग ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय असतं आणि आमच्या प्रेक्षकांना या संदर्भामध्ये आपण नेमकं काय सांगाल? ॲक्च्युली हँडरायटिंग ॲनालिसिस म्हणजे यामागे ही प्रॉपर सायकोलॉजी एक सब ब्रांच आहे ज्याला ग्राफोलॉजी असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये आपल्या सगळ्या ग्राफिकल मुवमेंट्सचा अभ्यास केला जातो। विशेषतः युरोपियन कंट्रीजमध्ये याचा खूप चांगला अभ्यासही झालेला आहे आणि यावर रिसर्च होऊन त्यात बरंचसं कामही चालत असतं नेहमीच। मेनली यामध्ये कसं असतं की आपण जे लिहितो हे आपल्या ॲक्च्युली मेंदूचं प्रकटन असतं। म्हणजे आपण जे विचार करतो हे आपले कुठेतरी ब्रेनमधून एक न्यूरॉन्स ट्रान्समिट होत असतात। हे न्यूरॉन्स तुमच्या हाताद्वारे कागदावर येत असतात आणि ते कागदावर येणारं तुमचं मग रायटिंग असेल, तुमचं ड्रॉइंग असेल, तर याद्वारे तुमची पर्सनॅलिटी तिथे कुठेतरी मॅप होत असते। तुमचं सबकॉन्शियस माइंड ॲक्च्युली कागदावर येत असतं आणि त्याद्वारे आपण हँडरायटिंग ॲनालिसिस म्हणजे व्यक्तीच्या मनाचा, बुद्धीचा, विचारांचा मागोवा घेऊ शकतो। नक्कीच, खरं म्हणजे हा कॉन्सेप्टच खूप छान आहे। मात्र सर, तुम्ही बँकेतली सुरक्षित नोकरी सोडून हा जो काही अपरिचित हे जे काही क्षेत्र आहे याकडे वळालात, कसे काय वळालात आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला देखील काही अडचणी आल्या असतील? हो, अगदी खरं आहे। यामध्ये खरं तर मी स्वतः इंजिनिअरिंग करताना माझं स्वतःचं एकदा ॲनालिसिस केलं होतं, हँडरायटिंग ॲनालिसिस, आणि त्यावेळी मला जे आश्चर्य वाटलं की त्या व्यक्तींनी जे केलं होतं त्यांनी सांगितलं की इंजिनिअरिंग हा पिंड नाही आहे, कुठेतरी सायकोलॉजीमध्ये तुमचा इंटरेस्ट जास्त चांगला आहे। त्यावेळी ती गोष्ट लक्षात नाही आली, पण नंतर हळूहळू काळानुसार लक्षात येतं की खरंच आहे आपली आवड वेगळी आहे आणि या विषयामध्ये जसं जसं आणखी शिकत गेलो, अनुभवत गेलो, तर लक्षात आलं की या विषयामध्ये खूप काही सामर्थ्य आहे। याद्वारे माणसाच्या मनापर्यंत पोहोचता येतं, याद्वारे व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल करता येऊ शकतो, माणसाच्या एखाद्याच्या आयुष्यामध्ये फार मोठं स्थित्यंतर घडवण्याची ताकद या शास्त्रामध्ये आहे। आणि म्हणूनच हा थोडासा एक धाडसी निर्णय घेतला की मला स्वतःवरही विश्वास होता आणि या विषयावरही विश्वास होता की आपण यात करू शकू। म्हणून एक स्टेज आली, मी त्यानंतर पूर्ण वेळ या कामामध्ये झोकून घेतलं। सुरुवातीला त्रास नक्कीच झाला, पण ठीक आहे। नक्कीच, खरं म्हणजे सर ज्या पद्धतीने आपण सांगताय म्हणजे एखादी व्यक्ती स्वतः बोलून व्यक्त होत नाही, मात्र लिहिण्यातून अनेक वेळेला ती व्यक्त होत असते। म्हणजे असं म्हणतो आपण की वहीचं शेवटचं पान जे असतं त्याच्यावरती त्या व्यक्तीच्या खूप गोष्टी असतात। ते शेवटचं पान खूप आठवणीतलं असतं आणि तितकं जवळचं असतं कारण त्याच्यावरती खूप गोष्टी आपण रेखाटलेल्या असतात। खरं म्हणजे सर, हँडरायटिंग ॲनालिसिस मधून करियर बद्दल नेमकी काय माहिती कळते आणि तुमची काउन्सिलिंगची पद्धत नेमकी कशा पद्धतीची आहे? ओके,
हँडरायटिंगमधून ॲक्च्युली एखाद्या व्यक्तीची बुद्धी कशा प्रकारची आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणूयात की प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगळे असतात, प्रत्येकाची वेगळ्या प्रकारची बुद्धी असू शकते. मग एखाद्याचा बुद्धीचा कोणता कल नेमका कसा आहे हे त्याची हँडरायटिंग सांगत असते, किंवा त्या मुलाची त्या व्यक्तीची लर्निंग स्टाईल कशी आहे, त्याचा ब्रेन तो कसा पद्धतीने वापरतोय, एखादी गोष्ट आकलन करण्याची त्याची क्षमता कशी आहे, त्याची मेमरी कशी आहे, अशा अनेक वेगळ्या बुद्धीच्या निकषांचा हँडरायटिंगच्या माध्यमातून अभ्यास करता येऊ शकतो. आणि त्याहीपेक्षा पुढचं म्हणजे की भावनांक आपण ज्याला म्हणतो, इमोशन्स, तर ती व्यक्ती इमोशनली कशी आहे, त्याला त्याच्या इमोशन्स किती कळत आहेत, समोरच्यांच्या इमोशन्स किती त्याला समजू शकतात, त्याचं ते भावनिक जे आंदोलन असतात किंवा भावनिक ॲडजस्टमेंट आपण ज्याला म्हणूयात, तर हे कसं आहे हे त्या व्यक्तीच्या रायटिंगमधून लक्षात येतं. त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कशी आहे, खूप इंट्रोवर्ट आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे, किंवा त्याचं स्पिरिच्युअल कोशंट कसं आहे, अशा सगळ्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास त्यांच्या रायटिंगमधून लक्षात येतो. आणि हे करिअरचे सगळे निकष आपण त्यानुसार चेक करून त्याद्वारे करिअर काउन्सिलिंग करत असतो. आम्ही स्पेशली जेव्हा आमच्या संस्थेमध्ये करतो तर त्याची आम्ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस ठरवलेली आहे. मागील 8 वर्षाच्या अनुभवामधून सर्व निकषांद्वारे एक विशिष्ट पद्धतीने ती आम्ही फॉलो करत असतो. कुठल्याही व्यक्तीचे जेव्हा आमच्याकडे पॅरेंट येतात तर आम्ही त्यामध्ये काही त्यांचे विशिष्ट पद्धतीचे सॅम्पल्स घेतो. त्या सॅम्पल्स आमची टीम त्यावर काम करून मग त्यानुसार त्या व्यक्तीचं पूर्ण ॲनालिसिस केलं जातं आणि नंतर आम्ही काउन्सिलिंगसाठी बसतो. तर काउन्सिलिंगमध्येही त्या मुलाशी, त्या पालकांशी आणि त्या तिघांशी पण एकत्र अशा पद्धतीने आम्ही मुद्दाम ते काउन्सिलिंग ठेवत असतो. म्हणजे अशी एक प्रोसेस आहे की साधारणतः ती 4 ते 5 दिवसांमध्ये आम्ही कव्हर करत असतो. नक्कीच ट्रायंगल सिस्टीममध्ये खरं म्हणजे काउन्सिलिंग जे आहे ते आपल्या संस्थेमध्ये केलं जातं. याच संदर्भातला एक व्हिडिओ आता आपण पाहूया. हेलो, मैं आकांक्षा हूँ औरंगाबाद महाराष्ट्र से. मैं अक्षर हैंडराइटिंग एनालिसिस से पिछले 2.5 साल से जुड़ी हुई हूँ. मैं सर के पास करियर गाइडेंस के लिए गई थी. सर ने मुझे करियर गाइडेंस भी दिया और कैसे स्टार्ट करना है वो भी बताया, और मुझे खुद का एक स्टार्ट करने के लिए बहुत कॉन्फिडेंस मिला और बहुत एनकरेजमेंट भी मिला. और मुझे पहले बहुत कन्फ्यूजन था कि कौन सी फील्ड में जाऊं, जो फील्ड में हूँ उसमें कैसे ये करूँ, बहुत सारे प्रश्न थे. पर सर ने एक स्टेप बाय स्टेप सब गाइडेंस दिया और मुझे गाइड किया. और मेरा जो सिग्नेचर एनालिसिस भी हुआ और उन्होंने जो इम्प्रूवमेंट बताए उससे भी मुझे काफ़ी फ़ायदा हुआ है. और उन्होंने जो एक्सरसाइजेस दिए थे उससे मेरा पर्सनैलिटी में भी फ़र्क आया. खरं म्हणजे या विद्यार्थिनीचा अनुभव खूप छान होता आणि तिने बोलता बोलता सर एक गोष्ट ती म्हणाली की खूप कन्फ्युजन होतं, काय करायचं, काय करिअर निवडायचं, जे निवडलेलं आहे ते योग्य आहे का, आणि कन्फ्युजन जे असतं विद्यार्थ्यांचं असतं, पालकांचं असतं, आणि हे दूर करण्याचं उत्तम पर्याय जो आहे. खरं म्हणजे सरांनी जसं मगाशी आपल्याला सांगितलं होतं की अक्षर किंवा आपलं हँडरायटिंग किंवा आपली साईन या सगळ्या गोष्टी आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण यावरून आपला स्वभाव कळतो, यावरून आपली बुद्धिमत्ता जी आहे ती देखील कळू शकते. सर, करिअर मार्गदर्शन करतानाचे तुमचं वेगळेपण काय सांगता येईल? सध्या ॲक्च्युली तुम्ही जर पाहत असाल तर बरेचसे करिअर कोच तुम्हाला दिसतीलही, पण एक खंत याची वाटते की कुठेतरी 10-15 हजाराचा कोर्स करायचा, सर्टिफिकेशन घ्यायचं आणि सर्टिफाईड करिअर कोच म्हणून सुरू करायचं, एवढं सोपं हे क्षेत्र नाही आहे. किंबहुना कारण पालक जेव्हा तुमच्याकडे येतात तर ते खूप मोठ्या अपेक्षेने आलेले असतात. रादर आमच्यावर एक मोठी जबाबदारी असते की ते त्यांच्या आयुष्याचा निर्णय, त्यांच्या पाल्याचं पूर्ण भवितव्य आमच्या भरोशावर सोडणार असतात. तर ही जाणीव असणं ॲक्च्युली महत्त्वाचं असतं. आम्ही जेव्हा ही प्रोसेस करतो तर त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती आमच्या भरोशावर आली आहे आणि ती फक्त तेवढ्या मीटिंगपुरती नाही आहे, तर ती लाईफ लाँग प्रोसेस आहे, आम्ही असं मानतो. म्हणजे केवळ एक सिंगल सिटिंग झाली आणि विषय संपला असं होत नाही. म्हणजे बरेचसे माझे विद्यार्थी जे 8वीला करिअर काउन्सिलिंगसाठी येतात, 10वी नंतर पुन्हा येतात किंवा 12वी नंतर येतात, बऱ्याच वेळा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुन्हा येतात किंवा मध्येही कुठल्या टप्प्यावर अडचण आली तर येत राहतात. म्हणजे आमच्यासाठी ती एक कंटिन्युअस ऑनगोईंग प्रोसेस आहे. आम्ही त्याला असं एक टप्प्यामध्ये वगैरे असं डिफाईन केलेलं नाही. किंबहुना वेळेचंही बंधन त्यात आम्ही ठेवत नाही की जेव्हा काउन्सिलिंग आम्ही करतो तर कदाचित तासभर लागेल, 2 तासही लागू शकतील. कारण ही प्रोसेस अशी आहे की जोपर्यंत पालकांच्या सगळ्या शंका कुशंका क्लिअर होत नाहीत तोपर्यंत ते आवरण्यात अर्थ नसतो. इव्हन यामध्ये तुम्ही आणखी एक पाहाल की बऱ्याच ठिकाणी हल्ली कम्प्युटरद्वारे डायरेक्ट रिपोर्ट दिला जातो. एक 5-50 पानांचा रिपोर्ट असतो. पालकांना खूप छान वाटते, फ्लो चार्ट, डायग्राम्स किंवा काय एक सपोज पर्सेंटेज वगैरे असे दिलेले असतात, पण नेमका बोध काही होत नाही. थोडी ही प्रक्रिया सगळी आम्ही सिम्प्लिफाय केली आहे की जेणेकरून जे आपण करिअर काउन्सिलिंग करतो तर हे त्या मुलालाही कळलं पाहिजे, पालकांनाही कळलं पाहिजे, आणि मुळात माझ्या मुलाच्या क्षमता काय, मर्यादा काय, ज्याला आपण स्वट ॲनालिसिस म्हणतो, तर ते त्या पालकांना कळलं पाहिजे. यासाठी आम्ही स्पेशली जास्त फोकस्ड असतो.
आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जसं दरवर्षी एक जागतिक स्तरावर म्हणजे हॅपीनेस इंडेक्स केला जातो, कुठले देश आनंदी आहेत वगैरे, त्याच पद्धतीने आम्ही करिअरचे ऑप्शन्स देताना आम्ही हॅपी करिअर वाईज ती रँकिंग करून देतो. म्हणजे हे मूल कुठल्या करिअरमध्ये जास्त हॅपी राहू शकेल यावर आमचा जास्त भर असतो. कारण हॅपी केव्हा राहणार की जेव्हा त्याच्या आवडीचं काहीतरी त्याला असेल. आवडीचं करिअर असलं की मूल जास्त मनापासून करेल, ऑब्व्हियसली तिथे यश जास्त येणार आहे. त्यामुळे हा हॅपीनेस शोधणं आम्ही यासाठी जास्त धडपड करतो. खरं म्हणजे सर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या लाभणं फार महत्त्वाचं आहे. कारण आत्ताची ही पिढी पाहिली ना तर डिप्रेशनमध्ये आलेले विद्यार्थी फार आपल्याला पाहायला मिळतात, किंवा आई वडिलांनी सांगितलंय म्हणून, किंवा शेजारचा मुलगा करतो इंजिनिअरिंग मेडिकल म्हणून, आणि हे डिप्रेशन जे आहे ते येऊ नये, किंवा मार्ग जो आहे तो योग्य करिअरचा निवडावा यासाठी योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन लाभणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि खरं म्हणजे हे मार्गदर्शन अनेक विद्यार्थ्यांना या संस्थेच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आपण या संदर्भातला एक व्हिडिओ आता पाहूयात. नमस्ते, मेरा नाम प्रदीप कौर सिद्धू है। मैं औरंगाबाद से हूँ। बच्चों की 10th के बाद मैं काफ़ी परेशान थी कि इन्हें किन चीज़ों में करियर करवाना चाहिए, क्योंकि हमें ज़्यादा ऑप्शन पता नहीं होते हैं साइंस, कॉमर्स और आर्ट के अलावा। लेकिन तभी मुझे किसी ने सर के बारे में बताया और सर ने इनका एप्टीट्यूड टेस्ट लेकर इनके दिमाग को अच्छी तरह समझकर इन्हें इनके हिसाब से सही ऑप्शंस चुन के दिए जो हमें पता भी नहीं होते हैं। और उसमें से एक ऑप्शन चुन के आज मेरे बच्चे काफ़ी उसमें अच्छा कर रहे हैं और काफ़ी खुश भी हैं। इसके लिए मैं भी काफ़ी खुश हूँ। इसके लिए थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। योग्य मार्गदर्शन लाभणं महत्त्वाचं असतं आणि या व्हिडिओमधनं देखील आपल्याला ते लक्षात आलेलं आहे. खरं म्हणजे इतरही महत्त्वाच्या घडामोडी सरांकडनं जाणून घ्यायच्यात, मात्र घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे करिअर मार्गदर्शन आज आपल्याला सुरेश सरांकडनं लाभते. करिअर मार्गदर्शन संदर्भामध्ये सर तुमच्या संस्थेचे अन्य असे काही उपक्रम चालतात का? होय, ॲक्च्युली आमच्या संस्थेचे या करिअर मार्गदर्शन संदर्भात वेगवेगळ्या स्तरावर उपक्रम चालतात. यामध्ये आता सांगायचं झालं तर अगदी 10वी-12वीच्या मुलांसाठी स्पेशली आम्ही काही उपक्रम घेतो. विशेषतः बऱ्याचशा शाळांमध्ये 8वी ते 10वीच्या वयोगटातल्या मुलांसाठी आम्ही करिअर मार्गदर्शनाचे बरेचसे वर्कशॉप्स घेतो. सेम याच पद्धतीने आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजची जी मुलं असतात, जनरली 2nd इयर 3rd इयरच्या मुलांमध्ये काय होतं की तिथं इंजिनिअरिंगला गेल्यानंतर बऱ्याच मुलांमध्ये असं होतं की कदाचित माझा रस्ता चुकला आहे किंवा मला हे आवडत नाही आहे, मग मला करिअर स्विच करायचं आहे. तर त्यामुळे आम्ही डायरेक्टली इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये देखील स्पेशली या संदर्भामध्ये वर्कशॉप्स घेतो. इव्हन MBA कॉलेजेसमध्ये देखील आम्ही याच प्रकारचे उपक्रम घेत असतो. नक्कीच, खरं म्हणजे अनेकांना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे कॉलेजेसमध्ये जाऊन मार्गदर्शन केलं तरी पण तिथे खूप मोठ्या संख्येनं पालक असतात, विद्यार्थी असतात, आणि अशामध्ये देखील 1-to-1 कम्युनिकेशन जे आहे ते करण्याचं काम खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सुरेश सर करतात. खरं म्हणजे आता जसं 10वीच्या निकाल लागलेले आहेत किंवा 12वीचे निकाल लागलेले आहेत, पुढे नेमकं काय करायचं, कुठलं करिअर निवडायचं, काय करिअरच्या पुढे संधी आहेत हे देखील अनेकांना माहिती नसतं. मात्र अशामध्ये नेमकं काय करावं आणि नेमकं कशा पद्धतीने मार्गदर्शन समोरच्याकडनं घ्यावं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा दुवा करण्याचं काम जे आहे म्हणजे तुमच्यासारख्या मार्गदर्शकांपर्यंत प्रेक्षकांना पोहोचवण्याचं काम जे आहे हे महाराष्ट्र कॉलिंगच्या अंतर्गत आम्ही नेहमीच करत असतो. खरं म्हणजे सर आजचा कार्यक्रम अनेक प्रेक्षक बघतायत, विद्यार्थी बघतायत, पालक बघतायत, आणि या सगळ्यांना आपल्यापर्यंत यायचं असेल तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी कसं आपल्यापर्यंत संपर्क साधावा? मुळात खरं सांगायचं लॉकडाऊनच्या काळामध्ये एक सोपा सगळ्यात ऑप्शन जो होता की ऑनलाईन करिअर काउन्सिलिंग. तर आम्ही ऑनलाईन करिअरच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध आहोत. म्हणजे या संदर्भात जर प्रेक्षकांना माहिती हवी असेल तर तुम्हाला फोन नंबरही आमचे दिसत असतील याच, किंवा आमचं यूट्यूबचं चॅनल आहे सेम अक्षर हँडरायटिंग ॲनालिसिस या नावाने, सेम याच नावाने आमचं वेबसाईट आहे किंवा फेसबुक पेज आहे, इन्स्टा पेज आहे. तुम्ही कुठूनही त्याद्वारे आम्हाला अप्रोच करू शकता. आणि पूर्णपणे हे सगळं काउन्सिलिंग आहे कारण आजकाल म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे खूप सोपं झालेलं आहे. तर आपण अगदी ऑनलाईन करिअर मार्गदर्शन करू शकतो. याशिवाय आमचे जे सेंटर्स आहेत तर मुख्य जे आमचं ऑफिस आहे औरंगाबादला आहे, पण आता सध्या पुण्यालाही ऑलरेडी ऑफिस आहे, दादरलाही आपलं ऑफिस आहे, जालन्यालाही आपलं एक सेंटर आहे. तर सध्या या 4 ठिकाणी देखील ऑफिसेस चालू आहेत. आणि शिवाय आता म्हणजे यामुळे की UAE मध्ये स्पेशली दोह्याला आता आपलंही तिथे काम सुरू होत आहे. कारण तिथे स्पेशली दुबईमध्ये वगैरे आखाती देशामध्ये आपले अनिवासी भारतीय भरपूर आहेत. तर त्यामुळे तिथेही आपला क्लायंट बेस बराच मोठा असल्यामुळे तिथेही आता काम सुरू होत आहे.
सो प्रेक्षक केव्हाही आपल्याला अप्रोच करू शकतील, काही हरकत नाही. खरं म्हणजे तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत सर. खरं म्हणजे 8 वर्षांचा हा कालावधी आहे. 8 वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना योग्य मार्ग दाखवलेला आहे. अशामध्ये आपल्या आठवणीमध्ये राहिलेला एखादा अनुभव आहे का? खरं तर अनुभव खूप सारे आहेत, पण मला अगदी आताचा रिसेंट अनुभव शेअर करायला जास्त आवडेल. नक्की. कारण मी जे म्हणालो सुरुवातीला की करिअर काउन्सिलिंग करताना आम्ही फक्त त्या मुलाची बुद्धी बघून आम्ही करिअर मार्गदर्शन नाही करत, तर ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या कशी आहे, उद्या करिअरमध्ये ती व्यक्ती सस्टेन होऊ शकेल की नाही, या सगळ्या गोष्टींचा आम्ही आढावा घेत असतो. रादर करिअरची व्याख्याच आम्ही थोडी रिडिफाईन केलेली आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य जगणं सोपं जावं, तुमचा येणारा रोजचा दिवस तुमच्या आयुष्यातला तुम्हाला तो चांगला खंबीरपणे फेस करता यावा, या दृष्टीने करिअर घडलं पाहिजे, हा आमचा अट्टाहास असतो. त्यामुळे ही आमच्यासाठी एक लाईफलाँग प्रोसेस आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर आता लॉकडाऊनच्या काळामध्ये जस्ट त्याच्या आधी एक स्टुडंट होती माझी, जिचं नुकतंच ग्रॅज्युएशन झालं होतं आणि म्हणजे तिचं आपण करिअर काउन्सिलिंग केलेलं होतं. तर तिला एक संधी मिळाली, लकीली फेलोशिप मिळाली, ती पॅरिसला गेली फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाला, ती तिथेच अडकली. सुरुवातीला त्याला विशेष नाही वाटलं, पण ज्यावेळी सिव्हिअरिटी वाढली तर पॅरिस ॲक्च्युली 2 नंबरला होतं, मृत्यूदर जगातला मृत्यूदर सगळ्यात तिथे 2 नंबरला होतं. त्यानंतर तिला टेन्शन यायला लागलं की आता अस्तित्वाची लढाई सुरू झाली की मी जगते की राहते की नाही यासाठी. तेव्हा मग आम्ही पुन्हा तिचे काउन्सिलिंग सेशन्स केले होते ऑनलाईनमध्ये की, आणि त्याद्वारे एक 8 दिवसामध्ये आम्ही बरोबर तिला पुन्हा रिकवर केलं होतं. म्हटलं तर हा करिअरचा भाग नव्हता, पण ती व्यक्ती पुन्हा खंबीर होणं हे आमचं महत्त्व होतं, हे महत्त्वाचं होतं. आणि आज ती छानपणे पुन्हा नॉर्मल झाली, तिचं कामही तिथे पुन्हा सुरू झालेलं आहे. थोडक्यात त्या व्यक्तीचं केवळ एक डिग्री मिळाली म्हणजे करिअर झालं संपलं असं आम्ही मानत नाही. ती एक आयुष्यभरासाठी कायम अनुभव घेत राहणारी ती एक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे हा अनुभव नक्कीच माझ्या लक्षात राहण्यासारखा आहे. नक्कीच. खरं म्हणजे सर, कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जसं आपण सांगितलं की अनेक वेळेला खूप लोक एक्सप्रेस होत नाहीत, बोलत नाहीत पटकन. खूप गोष्टी अशा असतात की एखादी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये ती क्वालिटी आहे, मात्र त्याला ती एक्सप्रेस करता येत नाही. अशामध्ये त्याच्या लेखणीतून या सगळ्या गोष्टी पुढे येतात किंवा लेखणीतून तो या सगळ्या गोष्टी मांडायला सुरुवात करतो. आणि अशा वेळेला एक व्यक्तिमत्व घडवणं किंवा त्याला त्याचं करिअर योग्य मार्ग जो आहे तो दाखवणं हे तर तुमचं काम आहेच. त्यासोबतच त्याला बोलतं करणं किंवा एक बॉडी लँग्वेज असते ती त्याची सुधारणं, या सगळ्याच गोष्टी करण्याचं काम आपल्या संस्थेमार्फत केलं जाते. खरं म्हणजे कार्यक्रमाचा अगदी शेवटचा टप्पा आहे. सर, जाता जाता आपण प्रेक्षकांना नेमकं काय सांगाल? प्रेक्षकांना एवढं सांगेल की तुमच्या मनात भरपूर प्रश्न असतील, पण इथे वेळेअभावी आपण सगळे डिस्कस नाही करू शकणार. माझं येत्या रविवारी फेसबुकवर 11 वाजता मी लाईव्ह असेल. याच आमचं अक्षर हँडरायटिंग अनालिसिस या नावाने पेज आहे. तुमचे जे मनात जे काही प्रश्न असतील तर त्यांना मी डायरेक्टली तिथे ऑनलाईन तुम्हाला सगळे उत्तरं देईल. शिवाय यूट्यूबचं आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून बघा. त्यावरही आता या संदर्भामध्ये मी एक सिरीज आम्ही सुरू करत आहोत की पालकांच्या मनात जे करिअरचे प्रश्न असतात त्या रिलेटेड ती सिरीज असेल. आणि अगदीच मोजक्यापणे सांगायचं झालं तर 10वीच्या विद्यार्थ्यांना, 10वीच्या पालकांना हे सांगायचं आहे की सध्याच्या 10वीच्या मार्कावर हुरळून जाऊ नका, कदाचित तो फुगवटा असू शकेल. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना थोडा पेशन्स धरायसाठी सांगेल, कारण ठीक आहे त्यांची सगळीच प्रोसेस डिले होते, एंट्रन्स अजून झालेल्या नाही आहेत, पण ही अवस्था फक्त एका पाल्याची नाही, सगळ्याच मुलांची आहे. 1-2 महिन्यामध्ये यावर उत्तर नक्की निघेल. त्यामुळे खूप पॅनिक व्हायची गरज नाही आहे, कारण सध्या बरीच मुलं डिप्रेशनमध्ये गेलेली मी पाहतोय, माझ्या केसेस येतात ज्या. तर एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, सगळ्या सुरळीत गोष्टी होतील नक्कीच. नक्कीच. खरं म्हणजे सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे तो असा की अनेक वेळेला पालकांना असं असतं की माझ्या शेजारी राहणाऱ्या मुलाने इंजिनिअरिंग केलं किंवा मेडिकलला गेला किंवा आमच्या नातेवाईकामधला एखादा आहे आणि तो इतकं छान लेवलचं काहीतरी शिक्षण घेतोय, माझ्या मुलानेही तसंच काहीतरी करावं. मात्र मुलाचं काहीतरी वेगळं असतं किंवा मुलगा क्रिएटिव्ह असतो, मग त्याला कुठेतरी फॅशन डिझायनिंग सारख्या गोष्टी करायच्या असतात. मग अशामध्ये पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद होतो आणि हा वाद मिटवण्याचं काम आपण कशा पद्धतीने करतो? बरोबर आहे. अशा हा वाद यासाठी आम्ही काय करतो की त्या पालकांशी देखील सेपरेटली बोलतो, त्या मुलाशी देखील सेपरेटली बोलतो. आणि आमची खासियत अशी आहे की शेवटी बरोबर दोघं मिळून एक मतावर स्वतःहून येतात की हो सर, हे म्हणताय तुम्ही बरोबर आहे, आम्ही हेच करतो. हे आपोआप स्वतःहून ते उत्तर द्यायला लागतात, कारण मुळात ती व्यक्ती काय आहे ते उलगडून दाखवणं आम्ही यावर जास्त फोकस देतो. बरोबर बरोबर. त्याच्यात काय क्षमता आहेत. म्हणजे लोकमान्य टिळक जसे त्यांच्या मुलाला म्हणायचे की तू सांबार झालास तरी चालेल, पण असे उत्तम जोडे शिव की गावोगावचे लोक तुझ्याकडे आले पाहिजेत. सेम तुमच्या मुलामध्ये जी एक्सलन्सी आहे
त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, एवढा साधी गोष्ट आहे. दुसऱ्यांशी तुलना करायचा प्रश्नच येत नाही. खरं म्हणजे सर करिअरमध्ये ना कंपॅरिझन हा फॅक्टर खूप वाढलेला आहे असं प्रामुख्याने म्हणजे आमच्या पिढीपासून आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे माझ्या मैत्रिणीने जर का कॉमर्सला ऍडमिशन घेतलं तर मलाही कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचंय, ती त्या कॉलेजला गेली म्हणून मीही त्या कॉलेजला जाणार, अशा पद्धतीचं खूप म्हणजे घडलेलं आहे. माझ्या पिढीपासून हे पुढेपर्यंत चालत आलेलं आहे. मात्र अशामध्ये सर अनेक वेळेला असं होतं ना की माझ्या मैत्रिणीला झेपतं ते शिक्षण पण मला झेपत नाही. आता मला झेपत नाही म्हटल्यानंतर मी मधून शिक्षण नाही सोडू शकत किंवा मधून मी वेगळा कुठला मार्ग निवडू शकते का? हे मधलं जे मार्गदर्शन असतं ना ते तितकंच महत्त्वाचं असतं, कारण आधीचे वर्ष फुकट गेलेले असतात. काय सांगा? खरंय 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 खरंय. ॲक्च्युली आता हे तुझं म्हणालेस अगदी बरोबर म्हणालेस की करिअर म्हणजे फक्त 8वी 10वी किंवा 12वीला नसतं, तर हल्ली मिड करिअर क्रायसिस किंवा मिड करिअर शिफ्ट, मिड करिअर चेंज असेही नवीन शब्द आलेत. म्हणजे माझ्याकडे जे क्लायंट्स येतात त्यामध्ये माझं एक ऑब्झर्वेशन स्वतःचं असं आहे की साधारणतः 35च्या आसपास सगळ्यात जास्त क्लायंट्स येतात हल्ली, की ज्यांचं एक 8-10 वर्ष करिअर झालेलं असतं, पैसा कमवलेला असतो आणि मग कळतं की नाही मला मजा येत नाहीये. सेम याच पद्धतीची अवस्था साधारणतः 24-25 वर्षी पण येते बऱ्याच जणांची, की तसं तू म्हणालीस की मला ते आवडत नाही किंवा मला तिथे अवघड वाटतंय आणि आता पुन्हा नव्याने सुरू करायचंय. तर होय, आपण त्यावेळी देखील त्या व्यक्तीची पुन्हा पर्सनॅलिटी पाहून त्याला त्या स्टेजला काय सुटेबल राहील याविषयी बरोबर ते करिअरचे ऑप्शन्स काढून देतो, की जेणेकरून ती व्यक्ती त्या स्टेजवरून पुन्हा एक नव्याने रिस्टार्ट करू शकेल. नक्कीच. खरं म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना असं असतं ना की घरामध्ये कोण मोठं असेल, भाऊ किंवा बहीण, अरे दादा ताई तू तरी सांग ना पप्पांना, मला इथे नाही जायचं, मला इथे ऍडमिशन नाही घ्यायचं. आणि तो मधला दुवा जो आहे पालकांमधला आणि विद्यार्थ्यांमधला, तो दुवा सर आपण आहात. खरं म्हणजे हक्काने विद्यार्थी येऊन आपल्याला सांगतात की नाही सर प्लीज समजावा माझ्या पॅरेंट्सना, मला इथे नाही जायचं, मला हे करिअर नाही करायचंय. आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांना जे आपल्यापर्यंत कनेक्ट होऊ इच्छितात, लॉकडाऊनमध्ये देखील त्यांना आपल्यापर्यंत पोहोचायचंय, मात्र तशी सेवा आता नाहीये, बाहेर पडू शकत नाहीत, मात्र ऑनलाईन पद्धतीने ते आपल्यासोबत कनेक्ट होऊ शकतात का? होय, नक्कीच कनेक्ट होऊ शकतात. शेवटी आता झूमचं ॲप आहे किंवा गुगल मीट आहे, याद्वारे डायरेक्टली आमच्याशी संवाद साधू शकतात. आपण ऑनलाईन पद्धतीने सगळ्या त्या मुलांच्या टेस्ट घेऊन पूर्णपणे ते काउन्सिलिंग देखील ऑनलाईनमध्ये करू शकतो. ऑलरेडी हे करतो आहोत. रादर लॉकडाऊनचा पूर्ण 3 महिन्याचा काळ हा पूर्ण जे काही काउन्सिलिंग सगळे ऑनलाईन पद्धतीने केलेले आहेत आणि त्यामुळे आता काही स्थळाकाळाचं बंधन तसं राहिलेलं नाहीये. तंत्रज्ञानामुळे या सगळ्या सुविधा आहेत आणि आपण त्या सगळ्या वापरतोय. नक्कीच. खरं म्हणजे विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि योग्य मार्ग जो आहे तो विद्यार्थ्यांना आता निवडता येणार आहे. सुरेश सर, आपण इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना केलं त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. शेवटचा टप्पा संपलेला आहे, तुमचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा भेटणार आहोत अशा छान विषयासह. मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.